मित्रांनो, लाडक्या बहिणीची के-वाय-सीसाठी 2 दिवसापासून सगळेजण धावपळ करत आहेत. सर्व्हर लोड येत आहे. एकतर के-वाय-सी होत नाही आणि ओ-टी-पी आला तर पुढे जात नाही. अशातच ज्यांना ओ-टी-पी आला आणि पुढे प्रोसेस झाली, त्यांना 2-3 गोष्टीसाठी खूप त्रास होतोय. ते म्हणजे सरकारतर्फे जे काही डिक्लेरेशन दिलं आहे, त्याच्यातील वाक्याची रचना अशी दिलेली आहे, कन्फ्युजिंग आहे पूर्ण. त्यातील 2 पॉइंट म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य कोणी शासकीय विभागात काम करतंय का वगैरे असा एक पॉइंट आहे पहिला, किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत आहेत का? हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा पॉइंट आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला हे लाभ घेत आहेत. याच्यापुढे हो आणि नाही असे 2 ऑप्शन आहेत. याच्यामध्ये भरपूर लोकांना कन्फ्यूज आहे. अजून देखील कन्फ्युजन आहे की हो करायचं का नाही करायचं. पण लक्षात घ्या, यातील ज्यांनी चुकून नाही केलं असेल ते या योजनेतून बाहेर पडणार आहेत. कारण इथं हो करणं गरजेचं आहे. व्याकरणातील ठराविक गोष्टींचा आधार घेत हे जाणून-बुजून केलं आहे किंवा चुकून झालेलं आहे हे सांगू शकत नाही. परंतु व्याकरणिकदृष्ट्या बघितलं गेलं तर याला हो असं उत्तर देणं गरजेचं आहे. त्यामुळं जर तुम्ही अजून के-वाय-सी केली नसेल तर तुम्ही आत्ता के-वाय-सी करू नका आणि घाई देखील करू नका. कारण के-वाय-सीसाठी तब्बल तुम्हाला 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे कोणी लोड घेऊ नका लगेच आणि घाई करून के-वाय-सी करायच्या मागे लागू नका. कारण एकदा के-वाय-सी झाली आणि त्यात जर चुका झाल्या तर त्या तुम्हाला दुरुस्त करता येणार नाहीत. त्यामुळे आत्ता के-वाय-सी लगेच करू नका. त्यामुळे थोडं वाट बघा तुम्ही. त्याचबरोबर अजून दुसरा पॉईंट म्हणजे वरती वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव असा एक पॉईंट आहे जो की लॉक आहे. काही लोकांचे असे क्वेश्चन होते की त्यांचं जे पती असतील किंवा वडील असतील ते चुकून आता हयात नसतील तर त्या ठिकाणी त्यांची के-वाय-सी कशी करणार, त्यांचा आधार कार्ड तिथं कसा टाकणार, हा एक पॉईंट आहे. याला देखील सोल्युशन लवकरच निघणार आहे. त्यामुळे कुणीही घाई करू नका के-वाय-सी करायची. 2 दिवस अजून वाट बघा, त्यात चेंजेस होतीलच. के-वाय-सीमधील देखील त्याचे प्रश्न आहेत, त्यातील बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता साईट बंद आहे. आमचं हे सजेशन असेल की कुणीही सध्या के-वाय-सी करू नका, थोडं वाट बघा.